पहलगामच्या घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन दहशतवादी लपल्याचा संशय आहे। दहशतवादासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान पहलगामचं जंगल आणि भारतीय सैन्य दल कशा प्रकारे काम करतं या ठिकाणी ते आपण पाहूयात। ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। मातीत मरणारे अनेक जण असतात, पण मातीसाठी मरणारा हा सैनिकच असतो। पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला दहशतवाद्यांचा, त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये सध्या संतापाची लाट उसळलेली आहे। आणि याच पहलगामच्या कव्हरेजसाठी खरं तर मी गेल्या 2 दिवसांपासून थेट पहलगाममध्ये पोहोचलेलो आहे। आणि मी एक चित्र दाखवतो सध्या कसं इथलं वातावरण असतं। हे तर पहलगाम आहे, जम्मू काश्मीरमधलं। सीमेवर काय परिस्थिती असेल याचा फक्त आपण विचार करू शकतो। प्रत्येक सैनिकाला एक भीती असते की कुठल्या दिशेनं गोळी येईल हे माहीत नसतं। आत्ता आपण पाहतोय पहलगामच्या याच खोऱ्यामध्ये हा एक पाण्याचा प्रवाह वाहतोय फक्त। आणि बाजूला जर पाहिलं तर हा सगळा परिसर निर्मनुष्य आहे। पक्ष्यांचा किलबिलाट काही प्रमाणामध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला ऐकायला येतो। वरती जर नजर टाकली तर भला मोठा हा डोंगर हजारो फूट उंचीचा उभा ठाकलेला आपण पाहतोय। आणि त्याच्या खाली जर आपण पाहिली तर शेती नाही, कुठल्याही पद्धतीची मनुष्य वस्ती नाही आहे। खाली देखील तोच पाण्याचा जो प्रवाह आलेला आहे तो प्रवाह आपण या ठिकाणी खाली पाहतोय। हे पाणी पर्वतांमधून, डोंगर रांगांमधून हे खाली जातं। मात्र हा संपूर्ण जर परिसर पाहिला तर या ठिकाणी आत्ता तरी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही। मात्र महत्त्वाचं हेच आहे की एखादा जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देश हळहळ करतो। मात्र त्या जवानाची किंवा त्या सैनिकाचं काम किती आहे याची प्रचिती खरं तर बॉर्डरवर आल्याशिवाय किंवा ज्या ठिकाणी असे हल्ले होत असतात तिथं आल्याशिवाय खरं तर होत नाही। हे सगळं कव्हरेज करत असताना TV9 मराठीचा देखील या सगळ्या सैनिकांना मानाचा मुजरा, सलाम। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, बैसरन व्हॅली, पहलगाम, जम्मू काश्मीर।